शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बळीराजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज एका प्रगतशील शेवगा बागायतदार या शेतकऱ्याच्या बांधावर आहे आणि हे गाव येतं आहे माळशिरस तालुक्यामध्ये. तर ह्या शेवग्याच्या बागेतून लाखोंचा नफा त्यांनी कमवला आहे. ही साधारण एक 4-5 वर्षाची बाग आहे. तर आपण बघूया शेवगा लागवड आणि तंत्रज्ञान जे काय याला बेसिक गोष्टी लागतात. तर याचा आपण 2 भाग करणार आहे. पहिल्या भागामध्ये शेवग्याच्या शेंगा विक्रेलेपर्यंत हा पहिला भाग असेल आणि दुसरा भाग तिथून पुढे मार्केटिंगच्या संदर्भात असेल. नमस्कार. नमस्कार. नाव तुमचं? माझं नाव महेश अशोक शिंदे, मुक्काम पोस्ट दसूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. सुरुवातीला शेवगा बागायतदारांना हे कळू द्या की जमिनीची निवड करत असताना शेवगा या पिकाला जमीन कशा पद्धतीची लागते? खरं तर शेवगा पिकामध्ये यशस्वी जर व्हायचं असेल तर जसा आपल्या इमारतीचा पाया आपण भक्कमपणे भरतो, पाया मजबूत असला तर आपली इमारत मजबूत होते. तसं ज्या शेतकऱ्यांना शेवगा शेती करायची त्या शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आपल्या जमिनीची निवड केली पाहिजे. आणि शेवगा शेतीसाठी माळरानाची पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर सगळ्यात बेस्ट जमीन शेवग्यासाठी ठरते. हां, तर जमिनीविषयी तुम्ही हा मुद्दा सांगितला. आता त्याच्यानंतर विषय येतो पूर्व मशागतीचा. तर पूर्व मशागती तुम्ही ह्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीने केली? पूर्व मशागत आपण काय केलं, डबल नांगरट केली जमिनीची, रोटावेटर मारला, त्याच्यावरती शेणखत आणि मळी, एकरी 4 ट्रॉली शेणखत आणि एकरी 2 ट्रॉली मळी इसकुटून घेतला, परत रोटावेटर मारला आणि सबलाईन टाकून डायरेक्ट सफाईला लॅटर हातरल्या, पाणी सोडलं आणि बी लावून टाकलं. हां, आता बियाण्यापर्यंत तुम्ही आला. त्याच्या अगोदरचा एक विषय येतो, लागवड किती बाय कितीवर करावी आणि योग्य लागवडीची पद्धत कुठली आणि तुमची ही लागवड किती बाय कितीवर आहे? आता खरं तर तसं बघितलं तर जमिनीनुसार आपण लागवड केली पाहिजे. जर आपली जमीन काळी असेल तर त्या जमिनीमध्ये 2 ओळीतलं अंतर 15 फूट ठेवलं पाहिजे आणि 2 झाडातलं अंतर 8 फूट ठेवलं पाहिजे. पण आता ही जी बघताय आपली जमीन, अशा पद्धतीची खडकाळ मुरमाची जर जमीन असेल तर ह्या जमिनीमध्ये 2 ओळीतलं अंतर 13 फूट आणि 2 झाडातलं अंतर 7 फूट ठेवलं तर एकदम बेस्ट ठरतंय. हां, तर आता ही झाली लागवडीची पद्धत. आता त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही लागवड प्लेन केली का बोत सोडून केलेली? नाही, रोटर मारून जमीन सफाई केली आणि सफाईलाच बी टोकन करून घेतलं आणि परत आपण 2 महिन्यानंतर 2-2.5 महिन्यानंतर झाडाची पहिली शेंडा स्टॉपिंग झाल्यानंतर आपण पॉवर टेलरनं म्हणजे दोन्ही बाजूला परत एकदा शेणखत घातला, बेसर डोस टाकून पॉवर टेलरनं बेड बांधून घेतलं. तर पॉवर टेलरनं काही दिवसानंतर तुम्ही बेड बांधलं. तर ह्यात जो मधला टप्पा आहे बियाणं, हां, हे बियाणं कुठलंही शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी, बियाणं कसं उपलब्ध केलं आणि कुठल्या जातीचं शेवगा ह्या? आता बियाणामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत. त्या PKMच्या 3-4 व्हरायटी आहेत, त्या ओडिसामध्ये 5 व्हरायटी आहेत, त्या सिद्धिविनायक आहे, अमर 32 आहे, म्हणजे अशा बऱ्याच व्हरायटी आहेत त्या. परंतु बाकीच्या आपण ओडिसी 3 व्हरायटी लावलेली आहे. ओडिसी 3 व्हरायटीचा असा आहे की त्या पिकामध्ये उत्पन्नामध्ये सातत्य राहते, म्हणजे खंड पडत नाही अजिबात सुद्धा. बाकीच्या व्हरायटीमध्ये कसं होतंय, एकदम शेंग लागते, संपती, परत सेटिंग होणार, परत संपणार, म्हणजे असं टप्पटप्पा राहते ते. तसं ही ओडिसी 3 व्हरायटी आहे. ह्याला सातत्याने शेंग कंटिन्यू पुढं सेटिंग, हार्वेस्टिंग, सेटिंग, फ्लावरिंग असं 3 स्टेपमध्ये ह्याचं चालू राहते. तर आपला पूर्ण प्लॉट जे आहे ही पूर्ण ओडिसी 3 व्हरायटीचा प्लॉट आहे आपला. हां, तर ह्या लागवड पद्धतीवर तुम्ही बियाण्याची पद्धत वापरली या ठिकाणी. हां, बियाणं लावत असताना सर्वसाधारण तुमचे हे आता अंतर 13 बाय 8 आहे म्हणून सांगितलं. हां, 13 बाय 8 आहे. तर याच्यात किती झाडं आता सध्या किती, 1 एकरामध्ये किती झाडं लागतात? 13 बाय 8 वर साधारणतः 510च्या आसपास रोपं बसते 1 एकरात. बरं, 510च्या आसपास रोपांची लागवड आहे. अर्थात सुरुवातीला टोकन पद्धतीनं बियाणं केल्यानंतर सुरुवातीपासून सर्वसाधारण बियाणं उगवपर्यंत काय काळजी घ्यायला पाहिजे? नाही, ह्याचं पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात बेसिक म्हणजे शेवगा पीक जर यशस्वी व्हायचं असेल
तर पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. ह्याला पाणी जास्त चालत नाही. मापात म्हणजे वापसा कंडिशनला ह्याला माफक पाणी देऊन त्या पद्धतीवर आणावं लागतंय. आणि रोपं उगवून आल्यानंतर एक 2-3 पानावर आल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये शेतात असणारे तुडतुडं ससं ही रोपं कुरतडते ती. त्यावेळेस थोडंसं आपली साधे उपाययोजना म्हणजे त्याला आपण फोरेट जर टाकलं म्हणजे थायमेट म्हणतो आपण, ते जर टाकलं तर त्याची पावर थोडी शेवगाई पीक अतिशय सेन्सिटिव्ह आहे. तर त्या रोपांची पानगळ होती. तर त्या स्टेजमध्ये साधी आपली मिसरी असते, मिसरी साधारण 70 रुपये 80 रुपये किलो दुकानात मिळते. ती मिसरी आणायची आणि रोपाच्या कडनं 1 फुटावरनं रांगोळ घातली का कुठलाही तुम्हाला खोडकिडा म्हणजे तुडतुड वगैरे येऊन तुमच्या फोरेटला रोपाला काय दुसरा पर्याय म्हणून वापरतील का? फोरेटसाठी आता कंपनीने बंद केले शासन. फोरेट बंद केले, त्याला दुसरं ऑब्लिक निघले, परंतु त्याला वास नसल्यामुळं त्या किडीला BSC पावडर पण चालेल, काय अडचण नाही. तर BSC पावडर आपण वापरू शकता. या ठिकाणी उगवण किती दिवसात झाली? आता आपण बीज प्रक्रिया जर केली तर 9व्या दिवशी 8व्या-9व्या दिवशी तुम्हाला रोपं उगवलेली दिसते ती. जर विदाऊट बीज प्रक्रिया करता आपण जर लागवड केली तर 11व्या-12व्या दिवशी उगवण होते. ह्याला हंगाम निवडीचा काय विषय आहे का? ह्या हंगामातच लागवड करावी किंवा असं काय? हंगाम हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आता बरेच शेतकरी काय होते, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कधी पण म्हणजे एखाद्या शेतकऱ्याची यशोगाथा बघून किंवा काय बघून एखाद्या शेतकऱ्याचं पैसे झालेलं बघून रान मोकळं असलं की केव्हा पण बी टोचून द्यायचं. मग ती काय होतं, त्याचा समजा आता मार्च एप्रिलमध्ये लागवड केली तर तुमच्या झाडाला कळी पावसाळ्यात निघणार आणि शेवग्याचा आणि पावसाचा 36चा आकडा आहे. म्हणजे तुमचा हंगाम चुकला की तुमचं पुढचं सगळं शेड्यूल चुकलं. तर लागवड करत असताना वर्षातल्या 2 हंगाम ह्याला खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे 20 मे ते जून एंडपर्यंत तुम्ही लागवड करायची, नसेल तर डिसेंबर जानेवारीमध्ये. ह्या 2 हंगामामध्ये तुम्ही लागवड केली तर तुम्ही 100% शेवगा शेतीमध्ये यशस्वी होत आहे. हां, तर आपला मूळ विषय चाललेला की रोप लागवड केल्यानंतर पुढं रोप उगवपर्यंत आणि उगवल्यानंतर ह्याला काय ड्रेंचिंग वगैरे काय द्यायला दिली जातो? ड्रेचिंग आपण रोपं उगवून चांगले व्यवस्थित 3-4 पानावर आल्यानंतर त्याला सुरुवातीला आपण एकरी 1 किलो 19-19 200 लिटर पाण्यात 200 लिटरच्या बॅलरमध्ये 1 किलो 19-19 टाकायचं आणि ते प्रत्येक बुडाला 200 मिली ड्रेचिंग करायचं. अशा किती घेतल्या ड्रेंचिंग? 2 ड्रेचिंग घ्यायच्या. 15 दिवसाच्या गॅपनं 2 ड्रेचिंग घ्यायच्या. परत 19-19 द्यायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला झाडाला फुटवा निघणं खूप महत्त्वाचं असतं. त्या स्टेजमध्ये 12-61 त्या झाडाला द्यायचं. मग अशा पद्धतीनं पहिल्या 2 ड्रिचिंग 19-19च्या परत 12-61ची एखादी ड्रिचिंग केल्यानंतर झाडं अगदी व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप होते. आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे झाडं खाऊ नये म्हणून काळजी घेतली. हां, 2 ड्रिंचिंग त्याप्रमाणे घेतली आणि त्याच्यानंतरचा पिरियड जो असतोय तो आता सर्वसाधारण ह्याला 1 महिना गेला होय. उगवल्यानंतर. हां, म्हणजे लावणीचा महिना 1.25 महिना जातोय तेवढ्या पिरियड. लावणीचा 20 दिवस, लावून उगवण होस्तोर 10 दिवस जातात. उगवण होस्तोवर 10 आणि त्या मधला पिरियड किती? 2 ड्रिंचिंग घेईपर्यंत साधारणतः एक पहिली ड्रिचिंग 20 दिवसांनी घ्यायची. कारण रोप चांगलं उगवून व्यवस्थित थोडंसं निसर्गामध्ये त्याला ऊन वारा पाऊस मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मॅच्युरिटी येते रोपामध्ये आणि ती मॅच्युरिटी आल्यानंतर 20व्या दिवशी पहिलं ड्रिचिंग घ्यायचं आणि तिथून परत 15 दिवसानं परत एक 19-19चं घ्यायचं आणि रोपं साधारणतः 1-2 फूट 2.5 फूट उंच झाली का त्याच्यानंतर मग एक 12-61चं एक ड्रिचिंग करायचं. 2-2.5 फुटाची रोपं येईपर्यंत मॅक्झिमम किती दिवसाचा कालावधी जाईल? जर आंतरपीक नाही घेतलं तर साधारणतः 1.5 महिन्यामध्ये तेवढी रोपं होती ती. हां, तर आपण आता 1.5 महिन्याचं जे शेड्यूल आहे तिथपर्यंत आलो. मग 1.5 महिन्यानंतर पुढचं जे शेड्यूल आहे किंवा पुढची जी प्रक्रिया आहे त्याला पीक येईपर्यंत ती थोडक्यात सांगा जरा. त्याच्यानंतर आपण एक 1846 किंवा 1026चा एक प्रत्येक झाडाला रिंग डोस करायचा. गोल एक बुडापासून 1 फुटावरती गोल राऊंड मारायचा आणि प्रत्येक झाडाला एक साधारणतः 70 ते 80 ग्रॅम 1846 टाका किंवा तुम्ही 1026 टाका त्याचा एक डोस करायचा. त्याच्यानंतर तुम्ही पहिली शेंडा स्टॉपिंग घ्यायची 2.5 फुटावरती. 2.5 फुटाची काठी काढून प्रत्येक शेंडा स्टॉपिंग करून घ्यायची. शेंडा स्टॉपिंग झाल्यानंतर बुडातलं खालचं जमिनीपासून 1 फूट ते 1.25 फुटापर्यंत
पाला काही ब्रँचेस निघलेले असतील ती काढून घ्यायच्या सगळ्या. 2.5 महिन्यानंतर परत स्टँडर्ड स्टॉपिंग झालं की दोन्ही बाजूला शेणखत घालायचा. एक पाटी इकडं अर्धी पाटी इकडं अर्धी पाटी शेणखत घालून त्याच्यावर परत एक बेसल डोस टाकायचा. साधारणतः 400 ग्रॅम बेसल डोस करायचा आणि पॉवर टेलरच्या साह्यानं बेड बांधून घ्यायचे. आणि आमुषा पौर्णिमेला बुरशीनाशक कीटकनाशकाचे स्प्रे चालू ठेवायचं. बेड बांधणीच्या वेळेस किती दिवसाची बाग होती? 3 महिन्याची होती साधारणतः. बरं, 3 महिन्यापर्यंत आपण आलो आता. तर 3 महिन्यापासून पुढं आता त्याची फुलधारणा किंवा पुढं फळधारणा यासाठी काय करावं लागते? नाही, ह्याला फुलधारणेसाठी काहीच करावं लागत नाही. ॲटोमॅटिकच तुम्हाला 3ऱ्या महिन्यापासून 10% झाडावरती कळी निघलेली दिसेल. 3.5 महिन्यात 3.5 ते पावणे 4 महिन्यात तुमच्या 100% झाडावरती कळी निघणार. त्यासाठी वेगळं औषध किंवा औषध काय नैसर्गिकरित्या? नाही. शेवगा हे पीक असं आहे की 80% निसर्गावर अवलंबून आहे. 20% फक्त आपण त्याला बुरशीनाशक कीटकनाशकाची साथ द्यायची. नाहीतर ह्याला फार असं काय करण्याची काय आवश्यकता नाही. म्हणजे गरिबाची गाय शिळी तसं गरिबाचं पीक शेवगा आहे. बरं बरं बरं. हा, अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही सांगितला. आता ह्या तुम्हाला 2 बाजून लॅटर दिसते मला. तर हो. ही लॅटर किती दिवसांनी टाकली साधारण लागवडीपासून? सुरुवातीला एकच लॅटरल टाकायची. आपण ज्यावेळेस बेड बांधतो, बेड बांधल्यानंतर मग डबल लॅटरल टाकायची. म्हणजे डबल लॅटर टाकण्यामुळे फायदा काय होईल? डबल लॅटरल टाकल्यामुळे काय होतं की एकतर सिंगल लॅटरल असेल तर आपण कुठं टाकणार आहे, बुडात टाकणार किंवा एका बाजूला 1 फूट टाकणार, तर एका साईडचीच मुळी चालते. दुसऱ्या साईडच्या मुलीला पाणी नसल्यामुळं त्याला खायला भेटत नाही त्या मुलीला. त्यामुळे झाडाची म्हणावाशी ग्रोथ होत नाही किंवा सेटिंग होत नाही, त्याला अन्न पुरवठा होत नाही आणि उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं. आता सेटिंगपर्यंत आलो आपण. सगळ्या बेसिक गोष्टी शेतकऱ्यांना माहिती करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्हाला ह्या पिकाचं पूर्ण ज्ञान आहे आणि ह्या मुळीपासून अगदी शेंड्यापर्यंत हे काय बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला शेतकऱ्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे. तर ज्यावेळेस अनुभवी शेतकऱ्याचं आपण मार्गदर्शन घेतो किंवा त्या शेतकऱ्याचा सल्ला आपल्या चॅनलमार्फत घेतो, त्यावेळेस कमेंटमध्ये शेतकरी परत खाली कमेंट करतात की ही गोष्ट राहिली ती गोष्ट राहिली. म्हणून स्टेप बाय स्टेप आपण कळी धारणेपर्यंत आलो. बरोबर आहे. तर कळी धारणेच्या वेळेस एक सातत्यानं प्रमुख एक विषय असा भेडसावतो शेतकऱ्यांना की त्याची फुलगळ होऊन जाते पाऊस असला किंवा काय असलं तर. त्या पिरियडमध्ये ती रात्रीचं आपला काय असेल ते ट्रॅक्टर घेऊन शेतात वगैरे फवारणी करून घेऊन, हा काय विषय आहे जरा समजावून सांगा. नाही, तसं काहीच नाही विषय. पाऊस पडला का तुम्ही काही जरी केलं तर फुलगळ ही 100% होणारच. म्हणजे साधारणतः ती फुलगळ कुठली होती, जी कळी उमललेली आहे ती तेवढी गळून जाते आणि मिटलेली कळी त्या कळीला काय होत नाही. अवकाळी पाऊस आला तर तेवढं फुलाचं ड्रॉपिंग होतं. त्याला कुठलंही ह्या जगातच कुठं म्हणजे औषधच नाही शेवग्याला. दुसरा विषय असा आहे की कळी ड्रॉप होती आणि सेटिंग होत नाही. ह्याचं परागीभवन जे आहे ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मधमाशीवर आहे. हवेतनं साधारणतः 10 ते 15% परागीभवन होतं. परंतु शेवग्याला सेटिंग होण्यासाठी तुम्हाला फ्लावरिंग स्टेजमध्ये मधमाशीवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मधमाशीवरती काम केलं, तुमच्या प्लॉटमध्ये मधमाशी फिरली तर तुम्ही काहीसुद्धा करायची आवश्यकता नाही. तुमचं सेटिंग ऑटोमॅटिक बिगर खर्ची होऊन जाते. मधमाशीला आता अलीकडं मधमाशांच्या पोळाचं प्रमाण आपल्या भागात पूर्णच भागात सगळीकडेच कमी आहे. तर ह्यासाठी काय पर्याय वापरता येईल का? नाही, त्याच्यासाठी काय करायचं, आपल्या प्रत्येक शेतामध्ये दगडाला झाडावरती झुडपात कुठंतरी एखादं मोहळ बसलेलं असतं. लक्ष ठेवावं लागतं शेतकऱ्यांनी आणि त्या मधमाशीचं संगोपनच केलं पाहिजे. ते मोहळ काढायचंच नाही अजिबात सुद्धा. आणि जर त्यातनं जर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये थंडीचे दिवस असतात, जर मधमाशीच जर फिरत नसेल तर त्या टायमाला आता मधुमक्षिका पालन करणारे पण बरेच लोक आहेत किंवा व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून एखादी मधुमक्षिका पेटी आणून आपल्या प्लॉटमध्ये ठेवणं किंवा त्याच्यासाठी गुळपाणी साधारणतः 1 किलो गुळ वेलायची घेऊन ते मिश्रण करून गुळपाणी करायचं साधारण 2 लिटर आणि ते प्लॉटमध्ये कुठं कुठं आपलं थोडं थोडं गुळपाणी ठेवायचं. त्याच्या वासानं माशी आकर्षित होती. किंवा तुम्ही आपल्या रसवंतीच्या चोचऱ्या असते ती चोचऱ्या आणायच्या, त्या गुळाच्या पाण्यात बुडवून कुठंतरी एका ठिकाणी 1-2 ठिकाणी झाडाला बांधून ठेवल्या तर त्याच्या वासानं म्हणजे वेलायची आणि गुळ ह्याच्या वासानं मधमाशी आकर्षित होती. पण मधमाशीवरती शेवगा शेती करा, तुम्ही डाळिंब शेती करा, म्हणजे कुठलीही फळबाग शेती करा,
इथून पुढं भविष्यात मधमाशीवरती सुरुवातीला कामच करावं लागणार आहे, त्याशिवाय पर्यायच नाही अजिबात सुद्धा. अर्थात मधमाशी कळी धारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर इथपर्यंत अगदी शेड्यूलप्रमाणे जर आलो तर फळधारणा झाली, सेटिंग आपलं चांगलं झालं, तर तिथनं पुढं नक्की काय काळजी घ्यावं लागते? नाही, तिथून पुढं ह्याच्यावर जास्त करून बुरशीला जास्त आळीचं काय आमुषा पौर्णिमेला एक 15 दिवसाला आमुषा पौर्णिमा लक्षात ठेवून कीटकनाशकाचा स्प्रे घ्यायचा, आणि ते पण हार्ड घ्यायचा नाही. आता बरेच शेतकऱ्यांना हायपाय औषधं सिमोडिस, डेलिगेट, ट्रेसर असे सांगितल्यानंतर मग ते हां योग्य आहे, पण हलकी औषध सांगितली की म्हणजे त्याला जरा खोटं सांगते काय कोणाला. हा नाही, पण तरी कळू द्या, बुरशीनाशक आपली टॉप 5 मधली काय भारी पण आहेत आणि काय हलके आहेत. ह्या top 10 पर्यंत गेलो तर शेवग्या- तुम्ही कुठली वापरता? शेवग्यासाठी 22 टीन M45 अँट्राकॉल सापवड, इम्बूज, हांबला, मॅक्झिमम फार तर डेलिगेट, त्याच्या पुढं काही सुद्धा गरज नाही. तुम्ही नाव घेतलेली ह्यापैकी सगळं स्प्रे येतं का काय ड्रिप मधून द्यायचं? नाही स्प्रे, फक्त स्प्रेच, म्हणजे ड्रिप मधून ह्याला बाकी एक्स्ट्रा देण्याची काय गरज नाही. काय सुद्धा आवश्यकता नाही. ही बुरशीनाशक वापरले आपण, आणि कीटकनाशक प्रामुख्याने कुठली वापरतात त्या टायमात? इमामॅक्टिन, हामला घ्यायचा, परत कराटे आहे, 2-3 कीटकनाशक आलटून तुम्ही पलटून. आलटून पलटून घ्यायची, सलग घ्यायचं नाही. आता ह्यावेळेस समजा इमामॅक्टिन घेतलं तर पुढल्या वर्षी पुढल्या आमुषाला तुम्ही ॲक्ट्रा घ्या, त्याच्या पुढं तुम्ही हमला घ्या, कराटे घ्या, असं आलटून पलटून घ्यायचं. 1-2-3 कीटकनाशक आणि 2-3 बुरशीनाशक झाली घ्यायला काही सुद्धा लागत नाही जास्त. हा, तर ज्यावेळेस आपण आता माल शेंगा लागल्यानंतर माल वाढीला सुरुवात होत असते, त्यावेळेस तोपर्यंत बेसल डोस आपण पूर्वी 2 दिलं, हो, तर त्या बेसल डोस मध्ये काय वापरलं? बेसल डोसमध्ये आपण 1840 घेतो, 9-24-24 निंबोळी घ्यायचं, मायक्रोन्युट्रिएंट घ्यायचं, परत पोटॅश, एवढे चिकार होतं याला. ही 2 बेसल डोस फक्त, आणि हलकी कीटकनाशक आणि हलकी बुरशीनाशक वापरायची. घ्यायचे. हे शेड्यूल पूर्ण करत असताना आपल्याला आता फळ लागलं, फळाची वाढ व्हायला चालू झाली. ज्यावेळेस वाढ चालू होती त्यावेळेस त्या जी फळधारणा होती, तर साधारण एका झाडाला मॅक्झिमम किती माल असावा असं तुमचं मत आहे? नाही, ह्याचं सेटिंग कंटिन्यू चालूच राहतं. म्हणजे एकदा डिसेंबरमध्ये चालू झालं का तुम्ही जूनपर्यंत शेंगा तोडतच राहायच्या. खाल्ल्या कळीचं सेटिंग झाली की परत त्याच्या वरच्या टप्प्यात कळी निघते, असं म्हणजे झाडाची जशी वाढ निघल, पान निघल, तसं त्यातनं कळ्या निघतच राहते. त्या कळ्या निघत राहील तसं उत्पादन घेत राहील. उत्पादन घेतच राहायचं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या दरम्यानच्या काळात शेवग्याला सर्वात कमी पाणी लागतं असं एकंदरीत तुम्ही सुरुवातीला सांगितलं. तर पाण्याचं शेड्यूल ह्या कळी लागल्यापासून ते माल आपला हार्वेस्टिंगला येईपर्यंत काय शेड्यूल वापरलं पाहिजे शेतकऱ्यांना? सेटिंग होईपर्यंत पाण्याचं तंतोतंत नियोजनच करायला लागतंय. म्हणजे तुम्ही पाणी समजा 1 तास सोडत असला, तुम्हाला पाणी वाढवायचं असेल तर तुम्ही 10-15 मिनिटांनं वाढवत जायचं. कमी करायचं असलं तर 10-15 मिनिटांनंच कमी करत आलं पाहिजे. तुमचं एखाद्या दिवशी जर चुकून कॉक चालू राहिला जादा वेळ, किंवा तुमच्याकडून एखाद्या वेळेस काय प्रॉब्लेमनं पाणीच तुम्ही दिलं नाही, पाणी जादा झालं तरी पण तुमचं कळी ड्रॉपिंग होतं, पानगळ पण होती आणि कळी पण ड्रॉप होती. पाणी कमी पडल्यावर पण तसंच आहे. तुमचं शेड्यूल पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आणि पाण्याचं नियोजन करत असताना पूर्वी काय ठिबक नव्हतं. पूर्वी आपण पाटाने पाणी देत होतो. त्यावेळेस आपण म्हणजे जमिनीला वापसा कितव्या दिवशी होतोय ती बघूनच आपण पाणी देतो. तसं शेवगा शेती करत असताना किंवा इतर कुठलीही फळबाग शेती करत असताना त्या ड्रिपच्या खाली 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी, आता हिवाळ्याचे दिवस असतील तर तुम्हाला 8 दिवस त्या जमिनीला वापसा येणार नाही, तर पाणी द्यायचं कशासाठी? मग उन्हाळ्यात आला तर तुम्ही रोज पाणी दिलं तरी 2ऱ्या दिवशी तुम्हाला वापसा कंडिशन येते. म्हणजे साधारणतः म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, वापसा कंडिशनला तुम्ही पाणी द्यायचं. वापसा यायच्या अगोदर पाणी शिल्लक आहे, आता काय करायचं म्हणून पाणी सोडून दिलं तर मग ते तसं चालत नाही. पाणी जादा झालं तर त्या वाढीवर परिणाम होत असणार शेंगाची? नाही, पाणी जास्त झालं का तुमची पानगळ होणार आणि कळी पण ड्रॉप होणार, सेटिंग पण गळणार. पाणी कमी पडलं तरी पण तुमची पानगळ होणार, फ्लॉवरिंग ड्रॉप होणार आणि सेटिंग पण ड्रॉप होणार. सेटिंग झाल्यानंतर माल वाढीला सुरुवात होईल, त्यावेळेस जर पाणी जादा झालं तर काय नुकसान? नुकसान काय नाही. साधारणतः तुम्ही आता पहिलं 4 दिवसाला 1 तास पाणी सोडत असाल, झाडावरती लोड झाला बाबा आज पाणी द्यायचं, आज पाणी दिल्यानंतर
3 दिवसानं 4 दिवसानंतर झाडं 4 वाजता थांबते ती कधी कितव्या दिवशी थांबते ती म्हणजे थांबते ती म्हणजे कसं सुकून उभा राहते ती बाबा आज पाणी दिले तिसऱ्या दिवशी झाडं उभा राहिले पाण्यासाठी तर तिसऱ्या दिवशी तुम्ही 1 तास पाणी सोडायचं मग तिथनं पुढं तुमचं 3-3 तास 3-3 दिवसाला तुम्ही 1 तास पाणी द्यायचं असं पाण्याचं शेड्यूल ठेवायचं. तर आपलं पीक हार्वेस्टिंगला येत असताना त्याचा आकारमान किंवा त्या ज्या गोष्टी आहेत त्या हां तर त्याविषयी थोडक्यात जरा. नाही शेंगाला तुम्ही काय जरी सोडलं खालून वॉटर सोल्युबल तुम्ही किती जरी खाता दिली तर शेंग त्याचं दिवस तेवढं घेतल्याशिवाय मॅच्युरिटी तिला येत नाही. म्हणजे 300 रुपये 400 रुपये रेट आहे म्हणून आपण इतर पिकाचं कसं आपण वॉटर सोल्युबल देऊन ती माल ओढून घेऊ शकतो कलर आणू शकतो या तसं शेवग्याचं नाही. त्या शेंगाला तेवढी मॅच्युरिटीच ती घेणार म्हणजे शेंग सेटिंग झाल्यापासून 40 दिवस तिला लागणारच. तुम्ही काही तिला स्प्रे घ्या खालनं वॉटर सोल्युबल द्या ती 40 दिवसानंतरच तुमची शेंग वॉटर म्हणजे हार्वेस्टिंगला येणार. हां तर कळी लागल्यापासून सेटिंग झाल्यापासून तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे किती दिवसात कटिंगला माल येईल तो? 5.5 महिन्यात माल हार्वेस्टिंग चालू होतं लावल्यापासून. म्हणजे आपलं ह्या झाडाची आपण छाटणी केल्यानंतरचा असं नाही आता हे जी पंजा छाटणी घेतली आपण हां ही 4.5 महिने त्याचं हार्वेस्टिंग चालू होतं. आणि जी नवीन लागवड असते नवीन लागवडीचा विषय आपण. नवीन लागवडीचा विषय 5.5 महिन्यात 5.5 ते पावणे 6 महिन्यात तुमचं माल हार्वेस्टिंगला चालू होणार. बरं बरं. साधारण आपल्याला कळी लागण्यापासून माल हार्वेस्टिंगला येईपर्यंत ही कालावधी किती? 3 महिन्यात कळी निघते झाडाला 3-3.5 महिन्यात कळी निघते. कळी निघाल्या की तिथून पुढं वातावरण कसं आहे जर वातावरण जर थोडं स्वच्छ चांगलं गावलं मधमाशी आली तर तिथून 1.5 महिन्यामध्ये तुमची शेंग मार्केटला जाते. बरं बरं. म्हणजे 40-50 दिवसाच्या कालावधीमध्ये हां मार्केटला आपला जाते. माल तोडायला येतो. येते. तर बघा शेतकरी मित्रांनो प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपल्याला या व्हिडिओमध्ये महेशराव आहेत, दसुरगावचे पोलीस पाटील आहेत, त्याचबरोबर शेतीचा छंद आहे मोठा. वडिलांची शेती आहे काय खरेदी पण केली अजून त्याच्या जोरावर या शेवग्याच्या उत्पन्नाच्या जोरावर म्हणा किंवा त्यांचं काय त्यांनी आणि इतरही त्यांचे काय बिझनेस आहेत दोन बिझनेस शेतीला पुरवतात. तर या ज्या काय सगळ्या बेसिक गोष्टी आहेत त्या शेवग्याच्या लागवडीच्या त्या त्यांनी आतापर्यंत आपला एक विषय असा होता की 2 भाग करायचे आहे आणि ह्या भागामध्ये फक्त एवढीच माहिती हार्वेस्टिंगला माल येईपर्यंतची माहिती आपल्याला सविस्तर घ्यायची होती. आता पुढील भागामध्ये आपण हार्वेस्टिंगपासून पुढचा जो विषय आहे तो बेसिक घेणार आहे. या व्हिडिओमध्ये जर शेतकऱ्याला आणि काय शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर तुम्हाला नक्की मिळणार. तर व्हिडिओच्या सर्वात शेवटी तुम्हाला एक जनरली प्रश्न विचारतो. हल्ली काय झालंय की शेतकऱ्याला शेतकरी शेजारी असतोय. होय बांध म्हणलं की शेतकरी आला त्याच्याबरोबर बांधाच्या शेजारी बांध बांधाच्या शेजारी बांध बरोबर असं म्हणलं तर अनेक शेतकरी आला. बरोबर. पण हे जे शेतकरी आहेत ह्या बांधाला काय चाललंय ते ह्या बांधाला कळून देत नाहीत. तर असं कधी तुमच्या बाबतीत ह्याचा अनुभव काय? सुरुवातीला मी ज्यावेळेस जॉब सोडला पुण्यातला आणि शेवगा शेतीकडे वळालो त्यावेळेस मला बुरशीनाशक कीटकनाशक काय माहिती नव्हतं आणि एखाद्या शेतकऱ्याकडे जर माहिती विचारायला गेलं तर ती माहिती देत नव्हती किंवा त्यांच्या प्लॉटमध्ये एक औषधाची पुडीसुद्धा सापडत नव्हती. अक्षरशः वर्ष 2-2 वर्ष त्यांच्या प्लॉटला म्हणजे चक्रा घालून रस्ते पडल्या ते पण माहिती सांगितली नाही. पण विषय असा आहे की माहिती लपवून न ठेवता ज्याच्या मनगटात दम आहे ती शेती पिकवतो. मग शेवगा शेती किती पण होऊ द्या कोणाच्याच उत्पन्नावर काहीच फरक पडत नाही. त्याचं कारण असं आहे की शेवगा जी आहे ती आपला शेवगा म्हणजे आता आपल्याकडे पाऊस चालू झाला का साऊथचा शेवगा आपल्याकडे येतो सगळा आणि आपला पाऊस उघडतो त्यांना पाऊस चालू होतो आणि आपला माल परत त्यांना एक्सपोर्ट होत असतो. तर मार्केटिंगचा विषय आपण सगळा पुढील भागात घेऊया. मला त्याला जोडून अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आता तुम्हाला इतका अनुभव आला आहे तर ह्या तुमचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. तर तुम्हाला जर शेतकऱ्यांनी काय प्रश्न विचारलं तर त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुम्ही परत एकदा सांगा बरं. मोबाईल नंबर म्हणजे कसं होतंय मी माहिती सगळ्यांना देतो हां पण ती आपण पण शेतकरी आहे. मग ते म्हणजे सारखे फोन घेणं उचलणं शक्य गोष्टी होत नाही. ज्याला खरं शेवगा शेती करायची त्यांनी 100% प्लॉटला व्हिजिट द्या. त्याला लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत
मोफत मार्गदर्शन सगळं माहिती दिली जाईल. परत काय होतं म्हणजे फोन आपण आपल्या कामात असतो, सकाळचे स्प्रे चालू असते, ते रानातली कामं शेड्यूल चालू असतं, फोन नाही उचललं की मग ती परत अडचणी निर्माण होते त्या आणि पुढच्या शेतकऱ्याचं पण गैरसमज निर्माण होते. हा तर शेतकरी मित्रांनो, ह्यांनी फोन नंबर देणार, ते नक्की देणार तुम्हाला, परंतु जर ही काळजी घेतली हा तर तुम्हाला तुमचा पण उचलला जाईल. हा तर त्याला अनुसरून तुम्ही फक्त थोडक्यात आपली माहिती विचारा आणि संध्याकाळच्या टायमिंगला निवांत असलेले 7च्या पुढं त्यावेळेस कॉल करत जा. त्यावेळेस समजा सर काय दिवसा नाही उचललं तर संध्याकाळी तुम्हाला नक्की ती जी विषय आहे शेवग्याच्या संदर्भातला ती माहिती देतील. तर परत एकदा तुम्हाला माझी हीच विनंती असेल, तुम्ही फोन नंबर सांगितलं तर शेतकरी आपल्या वेळेतच फोन करतील. ठीक आहे. 9921 98 43. फोन जरी नाही उचलला कामात असताना तर परत रिप्लाय 100% दिला जाईल. आणि ज्याला खरंच म्हणजे शेवगा शेती यशस्वी करायची त्यानं प्लॉटला व्हिजिट देऊन बघून, म्हणजे फोनवर सगळ्या माहिती सांगता येत नाही. हां, तर शेतकरी मित्रांनो, ह्या भागामध्ये आपण आता याच ठिकाणी थांबतोय. धन्यवाद, अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. नमस्कार.